22 जुलै 2023 रोजी ढगसदृश्य पाऊस झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. यामधील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला असून सुद्धा 7 ते 8 हजार शेतकरी या आर्थिक मदतीच्या लाभापासून वंचितच आहेत. असे असताना वाडी बुद्रुक शिवारातील पटवारी बिल्लेवार तसेच बोराळा शिवारातील पटवारी माटे यांच्या माध्यमातून अनेक बनावट शेतकरी तयार करून त्यांच्या खात्यावर लाखो नव्हे तर करोडो रुपये मलिदा लाटल्याचा भ्रष्टाचार समोर आला आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास 70 ते 75 नावे समोर आले असून त्यामधील कोणाच्याकडे शेतीच नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. शेती नसताना पंचनामा रिपोर्ट झाला कसा, त्याच्यावर तलाठ्याने सही केलीच कशी, सदर शेतकऱ्याची फाईल पोर्टलला अपलोड झाली कशी आणि खात्यात पैसा आला कसा, अशा अनेक बाबी तपासांती निष्पन्न होऊन खरे गुन्हेगार बाहेर आणण्याकरिता त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे महसूल विभागाचे काम आहे. मात्र असे असताना देखील महसूल विभाग फक्त चौकशी करून बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. यामध्ये अनेक राजकीय पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असल्याने तपास कार्यात विलंब होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाठी बिल्लेवार यांचे मध्यस्थी असणारे भिकाजी दांडगे यांनी या संदर्भात केलेल्या संभाषणाच्या काही ऑडिओ क्लिप या MCN न्यूजकडे उपलब्ध झाल्या आहेत. या संभाषणातील काही ऑडिओ क्लिप 40 ते 50 मिनिटाचे असल्याने आम्ही हे न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करू शकत नाही. परंतु या संभाषणातून महसूल प्रशासन, तलाठी किंवा मध्यस्थांचे खरे वास्तव समोर आले आहे. बनावट शेतकऱ्यांचा भांडाफोड झाल्यानंतर मध्यस्थीने बनावट शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून पटवारी बिल्लेवार यांना दिल्याचा ऑडिओ आमच्याकडे आहे. तो आम्ही नंतर प्रसारित करू. परंतु तलाठी बिल्लेवार व मध्यस्थी भिका दांडगे यांची दुसरी ऑडिओ क्लिप आजच्या बातमीपत्रात प्रसारित करीत आहोत. हॅलो, का का बंद काऊन केला? बंद झाला तो. मग मी काय म्हणतो, आता कागद नेले, हे ते नेलं तुम्ही ना, ते आता तुम्ही असं बोलून राहिले की मीच केलं सगळं, मीच ते नाही बोलायचं कसं फोनवर ह्या गोष्टी तुम्ही बोलून राहिले, काही हरकत नाही. तुम्ही म्हटलं तर तहसीलमध्ये जाऊन तहसीलदारांना विचारून घ्या काय काय केलं काय नाही, त्यांना ते पण सांगतील. मी तुम्हाला तहसीलदाराचं नाव सांगत की त्यांच्याकडे जा, त्यांना कागदपत्र मागवा. मी तुम्हाला म्हणता ना की जे काय मी फक्त मेडिएटर, तुम्ही गोपालजवळ ते कागदपत्र पाठवलेलं आहे, बरोबर आहे? गोपालच्या मार्फत सगळा काही विषय झालेला आहे. बिल्लेवार साहेब, मी तुमच्याजवळ दिले कागद ते पहिले दिले होते ते वेगळे आहेत. हो काका, तुम्ही जे दिले ते मी पाठवलेच नाही, माझ्याकडे दिले मी ते केलंच नाही. गोपालजवळ पाठवलेले आहे ते, आठवा तुम्ही. नाही, गोपाल त्याचं नाव तर सांगायलाच नाही मी. मग ते काय, आता तुम्ही त्याचं नाव सांगण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा विषय करायला पाहिजे. तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड समजा किंवा जमा करायचा प्रयत्न करत आहे. नाही, चुकीचं आहे ना. मत आहे ना, रेकॉर्डचा प्रश्न नाही. आता याचा प्रश्न हा असा आहे की आता तुम्ही सांगा, सटकन निघून जायला पाहिजे, लेकरायचं कसं व्हा? लेकरायचे तो माणूस समोरचा, जे तहसीलदाराच्या जवळचे लोक आहेत ते महादेव पाटील झाला, सगळे झाले, हे सगळे काम तिथं करणारे लोक आहेत ना, ऑफिसमध्ये करणारे लोक आहे ना. हा, तुम्ही सांगा पटवाऱ्याजवळ काही इव्हन असलं किंवा काय, मी माझ्याकडे ते गाव पण नव्हतं तुमचे. नाही, गोपालच्या इकडे नाही ना, गाव तुमचे ऑर्डर देतो, तुम्हाला पाठवतो. मी सांगतो तुम्हाला की तुमचं बिल्लेवार साहेब, तुमचं जरी गाव नसलं हे तर चार्ज तुमच्याजवळ होता आणि आमचं तर तुमच्याजवळ चार्ज सातबारे देणे किंवा हे जे बाकीचं काम आहे ना त्याचा चार्ज होता, पण हे जे काम करायचं आहे अनुदानाचं, हे चार्ज आपल्याकडे नव्हता त्याचा. तुमच्या माहितीसाठी त्याची ऑर्डर पाठवतो तुम्हाला. कोणते गाव कोणाच्या इकडे होते? नाही, ते गाव त्याचा धानोऱ्याचा वेगळा. तुम्ही हे पहा, आज उद्या हे काम, आज मी 4-5 वाजता बोलतो ना तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणेच चालू आहे ना. आणि संबंधित जे तहसील मधले ज्यांनी तहसीलदारापर्यंत जो विषय मिळवला त्यांच्याकडून रिकव्हरी करून द्यावं लागेल का नाही? आता मी तुम्हाला हो म्हणाव किंवा काही करा, आपण झालो तर मेडिएटर झालो, तुम्ही मी काय. आता ते लोक पण सांगतात की भिका काकाने फक्त आम्हाला 4-5 हजार रुपये दिले आणि बाकीचे काकाजवळ दिले. असा विषय होऊन राहिला नाही. आता तुम्ही तसं म्हणता ना, हे लोक म्हणत आहे आपल्या तिवारी साहेबांजवळ, मी नाही म्हणून राहिलो. हो ना, आता ते तसं म्हणतील, मी तसं म्हणून मी तुमच्या जवळ की माझ्याकडे 4-5 हजार तुम्हाला दिले. नाही, कमी दिलेच नाही म्हणून. आता मग कमी दिलेच नाही ह्या गोष्टी जर आपण करत आलो
तर पहिले आपली चौकशी की हे कोण दिले आणि काय दिले. त्याच्यापेक्षा तो माणूस आपल्यापेक्षाही तो माणूस गरीब आहे समोरचा, तर आपण तरी ठीकठाक आहो. आणि मी त्यांच्याकडून त्यांच्या पाठीमागे लागलेला ना, म्हटलं तुमचे नाव तिघे लोकांचे नाव मी पुढे करतो आणि मी याच्यातून निघून जातो किंवा सर मेडिएटर म्हणून मला ठेवलं आणि हे पाहिजे तुम्ही हे 3 लोक हे यांच्यासोबत भेटा आणि हा विषय करा. मग असं चाललं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, उलट हे लोक अडचणी देतील. माझं तर मत आहे एखादा वकील लावून आहे की नाही, तरी त्यांनी म्हटलं की बा आम्हाला ज्यांनी नावं आमचे दिले आणि तुम्ही अपलोड केले त्याची यादी द्या, त्याच्याप्रमाणे आम्ही स्पष्टीकरण देतो तुम्हाला. आता हे नंतर आता वकील ठरवला म्हणजे पैसे देण्यासाठी ना त्याला आता वकील जर नाही ठरवा तर मग मी काय म्हणतो, मलाही ते वाटते, मलाही तिवारी तेच म्हटले फुकट थोडी वकील भेटत असते म्हणे. तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्यांच्याजवळून जर त्यांनी म्हटलं की आम्ही नाहीच करून देत, तेव्हा आपण या गोष्टी करू ना. ते करून द्यायला तयार आहे ना. तहसीलदार पण म्हणते साधं स्पष्टीकरण द्या तुम्ही, मला योग्य वाटलं की मी ते नाव कमी करतो त्याच्यातून, असा विषय आहे ना. मी तुमच्या सोबत आहो, फक्त काय रेकॉर्डिंग व्हायरल किंवा यांच्याजवळ त्यांच्याजवळ माझ्या नावाचं बोलाबाल वाढू नका. नाही ना, मी आता मी मेडिएटर माणूस आहे, मी म्हणजे फक्त मधला माणूस आहे. मला तेवढे अधिकार नाही आहे की ते डायरेक्ट विके नंबर तयार करून आणणे, अपलोड करणे. तहसीलदाराचे डीएससी एकच डीएससी आहे, त्याच्यातून हे व्यवहार होतात असं म्हणतो आम्ही. कारण तुम्हाला मी अडचणी देऊ देत नाही. काही परिस्थिती झाली तुम्ही यांना पुढे करून ते तुमचे कामं सॉल्व्ह करायला लावतो. आता 2 वेळा एकच सांगतो तुम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही लोकांसमोर स्पीकर ऑन करून ऐकवणे किंवा ह्या गोष्टी करून जर विषय मोठा झाला तर मग काही अर्थ नाही. नाही, विषय मोठा झाला म्हणजे त्या आशीर्वाद झाला, ते धानोऱ्यात झालं, हे माझून झालंच ना घर परत ते सारे जीवन राहत. धानोऱ्यात कोण आहे? धानोऱ्याचं काय? धानोऱ्यातलं चंदनगाळातले 4-5 धानोऱ्याचे आहे का? हा, त्याच्या पटवारी म्हणून माधव दिलेच नाही. जर तुम्हाला कोण दिले काय दिले हे करायचं आहे का प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा? मला निपटायचं आहे. मग निपटायसाठी प्रयत्न चालू आहे आणि समोरचा माणूस निपटून राहिला. आणि जर नाही त्याच्याला निपटलं तर समोरचा माणूस म्हणते मी 1 पैसा तुमचा अडवणार नाही. म्हटलं बाबा त्या गरीब लोकांना 300 रुपये 200 रुपये रोजाचे पैसे आहेत, तुला ते सगळे द्यावं लागतील. मी त्या कोशिशमध्ये. तुम्ही कसं दोन्ही गोष्टी आहे आपल्याजवळ. तुम्हाला 1 रुपया भरायचं काम पडणार नाही की जे तुम्ही दिलेले आहेत तेवढे. असं मग तुम्ही त्याची आमची तुम्ही मी तिघं तो कोण आहे म्हणतात आपण बोलू नये म्हणून मग मला फोन करायचा, मला विषय आला नाही पाहिजे, मी त्यांची भेट करून देतो तुम्हाला. हा नाही तुमचा मी निघालो पाहिजे त्यातून. मग नाही चला विषय नाही येणार त्याच्यात. मग मी कधीच तुमचा फोन रिसिव्ह करणं किंवा हा विषय माझ्यापर्यंत येऊ नका देऊ, मी त्याची भेट करून देतो तुम्हाला. चालेल का? करून देता तर तो म्हणेन काय तुम्ही माझ्यावर दिले, तुम्हाला म्हणाला तुमच्या समोर बोलतो मी आणि मग त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या. चालेल का? नाही भेट करून द्या ना, बोलून द्या. तो काय म्हणते किती दिवसात काय करते हे ते काही आपल्याला शब्द लागतील की रे. या लोकांचंही म्हणणं आहे 5 आणि 10 हजार रुपयेच फक्त आम्हाला दिले. आता ते तेवढे तर इकडून तुमच्या इकडून भेटले नाही, ते तुमच्या जवळही आले. विनाकारण कसा एक विषय उकलला जाऊन राहिला. हो तर ते तर म्हणतात पाहू आपण. थांबा ना 5-6 वाजेपर्यंत थांबा. बरं ठीक आहे. यातील आणखी काही महत्त्वपूर्ण गौप्य स्फोट आणि ऑडिओ क्लिप्स सह या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी भेटूया उद्याच्या भागात. MCN न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल सह संपादक राजीव फाडे, जळगाव. आम्ही दांडगे परिवार असं सांगतो किंवा आम्हाला आमचे घर पूरग्रस्तामध्ये वाहून गेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्हाला पैसे येत असतील म्हणून आम्ही आमचे कागदपत्र हे बिलेवार साहेबांना आमच्या भाऊच्याकडे मागितले, दांडगे विकाभाऊ दांडगे यांच्याकडे किंवा तुमचे नातेवाईक जे आसलगावचे आहेत त्याचे ॲक्च्युली घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याचे कागदपत्र मागवा. तर आम्ही ना आमचे आधार कार्ड आणि पासबुक हे त्यांच्याकडे आणून दिले. त्यांनी ते बिलेवार साहेबाकडे दिले आणि बिलेवार साहेबांना आमच्या खात्यामध्ये रक्कम टाकली. आम्हाला असं वाटलं की बा हे रक्कम जादा आहे. तर आम्ही भाऊकडे आलो का हे रक्कम जास्त आली. ते काहीच नाही म्हणे, पांडेवानं ते रक्कम काढून मागितली
आम्ही ती रक्कम टप्प्याटप्प्याने, आमचे खाते काही मोठे नव्हते, आमचे 30,000च्या आतमध्येच पैसे निघणार होते. अशी 30,000 आम्ही पैसे काढले आणि आमचे मोठे भाऊ भिकाभाऊ दांडगे यांच्या हाती दिले. यांनी आमच्या समक्ष हे बिलेवार साहेबाच्या जवळ कॅश म्हणून दिली. त्याने हे म्हटलं किंवा तुम्हाला चेक देऊ का, तुमच्या खात्यात पैसे टाकू का, तर बिलेवार साहेब म्हणत नाही, मग आम्हाला सर्व कॅश पाहिजे, आम्हाला कॅशच जमा करावं लागते. असं रेकॉर्डिंग इंग्लिशचं बिल्लेवार साहेब काय बोलतात? बिलेवार साहेब म्हणतात याच्यात काही हात नाही, ते तुमचं तुम्ही पाहत बसा, तुम्हाला काय करायचं ते करा, माझ्या कोणी काही वाकडही करू शकत नाही, तुम्ही कुठे गेले तर काहीच याच्यानं बालबाकाही होऊ शकत नाही, असे आम्हाला उत्तर भेटून राहील. मग आता ते पैसा भरण्यास तयार नाही काय बिलेवार म्हणतात की आता आम्ही पैसे काही देत नाही, मी पाहिजे काय करायचं. आतापर्यंत हो करत गेला. आता आज रोजी त्याला म्हटलं की काव साहेब तुम्ही आज आमचे 6 जणांचे पैसे भरणार होते, पण तुम्ही का पैसे देत नाही, ते तुम्हाला जे करायचं असेल ते करत बसा, आम्हाला तुमच्याशी काही घेत. याचे काही पुरावे आहे का तुमच्याकडे? आता याचे पुरावे म्हटलं म्हणजे त्याचे आम्ही जे रेकॉर्डिंग केली आहे फोनवरती, ते रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. ते रेकॉर्डिंग तहसीलदार मॅडमला तुम्ही जमा केली का? आता मी ते तहसीलदार मॅडमले देणार होतो, त्यांनी म्हटलं की माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्या.